पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे आलं तुझ्या पार्टीचं ठिकाण, वेळेत आणलं की नाही? येस, थँक्यू। शिल्पी, हा, ही पार्टी जास्त महत्वाची आहे का? महत्वाची असं नाही रे, पण सरांनी बोलवलं असं जावंच लागेल। आणि क्लिनिक ऑफिस खूप मोनोटोनी आल्यासारखं वाटतंय, सो पार्टीला गेलं तर जरा मलाही बरं वाटेल। पण पार्टी तर आपण दोघेही करू शकतो ना, मी सगळी तयारी केली। व्हॉट? येस। अरे काय आहे? शिल्पी, अशा पार्ट्या खूप होतील का, पण आजचा दिवस आहे ना आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे। तो आपण दोघं सेलिब्रेट करूया ना, छान डिनर करू, मस्त गप्पा मारू। मला तुझ्याशी खूप बोलायचंय आणि प्रॉमिस की तुला त्रास होईल असं मी काहीच बोलणार नाही, प्लीज। मी कमिट केलं, सॉरी। ठीक आहे। अश्विनी, तू अजून जागीच आहेस? बाबा, शिल्पीची वाट बघते, ती आल्यावर झोपेन नंतर। हा, मी तिचीच वाट बघतो। बराच उशीर झालाय, फोन लावून बघतेस का तिला? हो। कुणाचा? विद्युतचा आहे। हॅलो, हा बोल विद्युत। ताई, शिल्पी माझ्या सोबत आहे। तुझ्या बरोबर आहे शिल्पी? विद्युत बरोबर आहे। ठीक आहे। पण ती तर ऐकून घे, मी तुला नंतर नीट सगळं समजावून सांगतो, पण ती आज घरी येऊ शकणार नाहीये। म्हणजे? अगं म्हणजे ती आता शुद्धीत नाहीये, तुला कळतंय ना? हो विद्युत, मी हा घरी काय सांगू? पण ऍक्च्युली काय माहिती, घरी याबद्दल काय सांगू नकोस, फक्त सांग की ती माझ्या सोबत आहे आणि मी तिला सकाळी घरी ड्रॉप करेन। बरं। आणि तू प्लीज संजू जवळ झोपशील ना? तू शिल्पीची काळजी घे, मी संजूला कुशीत घेऊन झोपेन। हा? हो, येस येस, नक्की। ओके, बाय, गुड नाईट। गुड नाईट, बाय। येस। शिल्पी, चल आपण वर जाऊया। ओके। हॅलो। हा, हॅलो नाही, क्लायंटचा फोन होता। ओके, चल आपण बोलायचं फोनवरती, आपण वर जाऊन बोलूया संजू सोबत। ओके। ये दीवानापन सोचो जरा, तुम हो अकेले, मैं हूँ अकेले, मजा आ रहा है कसम से। तुम हो अकेले, हम भी अकेले, मजा आ रहा है। माझा वरचा सॉनिट लागला का? परफेक्ट। संजूच्या शाळेत गाण्याचे सर आहेत ना, ते खूप कौतुक करतात, माझा वरचा असा चांगला लागतो। छान छान छान, मस्त। बरं आता तू झोप, ओके? तू खूप दमली आहेस ना? आय लव्ह यू, खूप आवडतोस तू। आय लव्ह यू टू। मी किती मिस केलंय तुला। मी सुद्धा मिस केले शिल्पी, पण आता तू झोप, तू दमली आहेस। हो, मी झोपू ना? येस। तू झोप। आता मी डान्स करते आणि तू माझा डान्स बघ। हा, ये दीवानापन देखो जरा, मैं हो अकेले, तुम हो अकेले, मजा आ रहा
कसं अरे मस्त, खूप छान, खूप छान. उरलेला डान्स आपण सकाळी करूया. ओके, झोप. ओके, सावकाश सावकाश. ओके, मी पडणार नाही पडणार, मी आहे ना. पडते मी. ओके, सावकाश मला नीट झोपव आपली. ओके. विद्युत हा, काय झालं? मला ना मला उद्या सकाळी पाणीपुरी खायची हा. गोलगप्पा. बरं, ठीक आहे. पाणीपुरी खाऊया सकाळी. पण आता झोप. हा. चल. विद्युत हा, आता काय? तू इथे बस ना माझ्याकडे बस. तुला माहिती आहे या जगात सगळ्यात सुखी कोण आहे? कोण आहे? भेळ. हा, सुखी भेळ. बरोबर. भेळ पण खाऊया सकाळी, ठीक आहे? पण आता झोप. चल शिल्पी, सावकाश. बहीण आणि भाऊ दोघी एकसारखे आहेत. 2 पेग पोटात गेले की जरा जास्तच गोड वागतात. देते बाळा. मयू, ती पाण्याची बॉटल दे बाळा. उठ 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 उठ, हळू. संजू, थोडंसंच आहे, एवढं पी, मी आणते अजून लागलं तर. बस, अजून पाहिजे मला. बर, आणते. काय करताय तुम्ही? मी इथे वेळेवर आले नसते तर काय झालं असतं? काय बोलते मी? ऍपल. ऍपल? जाग आली, भूक लागलेली, काही दिसलं नाही मला. सुरी सापडली पण ऍपल मिळत नव्हता. काय इकडे होता पडलेला. अहो, किती घाबरले होते मी. तुम्हाला जर भूक लागली होती ना तर मला उठवायचं होतं. मी दिलं असतं ना तुम्हाला खायला. का नाही उठवलं मला तुम्ही? मी तुझ्याशी बोलत नाहीये, मग तुला का सांगू? तुम्हाला माझ्याशी नाही बोलायचंय ना? नका बोलू. माझ्याशी आयुष्यभर बोलला नाहीत ना तरी चालेल मला, पण मला सोडून नका जाऊ. तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्याशिवाय मी नाही जगू शकत. वचन द्या मला, तुम्ही मला सोडून नाही जाणार. आणि तुम्ही माझ्यासाठी काय आहात हे माहित आहे ना तुम्हाला? हा, अहो, मी बोलतेय तुमच्याशी. द्या मला वचन. भूक लागली आहे मला. मी घ्या. आला हिला पराठ्यांचा वास आला. अगं बाई, मेथीचे पराठे वाटतं. काकू,
तुम्हाला आणू का एखादा गरम पराठा? नाही, त्यांना नको असेल अगं, घाईत आहेत ना त्या. राहू दे. हो की नाही हो? हो. अगं अश्विनी, जरा आंबट दही दे ग, विरजण लावायचंय. आणते. काय रे संजू, कसे झालेत पराठे? मस्त यम्मी. काय रे, तुझी आई आज ऑफिसला लवकर गेली वाटतं. काल रात्री आलीच नाही. घरी आलीच नाही आणि रात्रभर? म्हणजे बाहेर गावी गेली की काय? तुम्हाला तिच्याशी काय काम आहे? नाही म्हणजे शिल्पी घरी आली नसेल तर बरंच आहे ना 4 BHK. काल जावई आले होते तिला घ्यायला, मी बघितलं. आपल्या पोरीचं आयुष्य रुळावर येतंय, आनंद आहे हो मला. अहो शिल्पी माझ्या मुलीसारखीच आहे. सगळं चांगलं व्हावं इतकंच. अगं अश्विनी, दही आणतेस ना? हो घाबरताय कसले? अहो श्रेयस, सुरा. हा काय सुरा, मी तुम्हाला मारायला नाही आणला. अरे तुम्हाला बायकांना काय वाटतं, या सूर्याचा एकच उपयोग असतो काय? बाकी पण उपयोग असतात, घरातली कामं होतात. ही माझी बायको पण वेडी, काल घाबरली. मी आत्महत्या करतो की काय वाटलं तिला. मग असं नसतं. यू ऑल वुमन आर द सेम. हो, श्रेयस बरा आहे ना? मला काही ठीक वाटत नाही बाई. म्हणजे अहो घोसाळकरांच्या मंग्यासारखं. भूत प्रेत वगैरे बाधा? काकू येते हा, लक्ष ठेवा. अरे काय वेडेपणा, कशाला घाबरवतोस? ओळख. चला संजू को तुम्हाला शाळेत सोडतो मी. चला. मम्मी नाही येणार. अरे शाळेतून आलास की मम्मी भेटते तुला. चल पटापट, उशीर होतो स्कूल बसला. चला. हे शाळेतून आल्यावर अनारस खा. हो. ओके बाय. बाय. मुलं शाळेत गेली तरी अजून कशी शिल्पी नाही आली? कुठे राहिली ही? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. विद्युत, विद्युत. Oh my God. तुझ्या शर्टवर लिपस्टिक. कसं काय? आता आता काय उपयोग आहे शिल्पी? जे व्हायचं ते होऊन गेलं. अरे पण का, म्हणजे तू का असं केलंस? अरे शिल्पी, अगं मी नाही, तूच. अरे पण मग मला तर कळत नव्हतं ना काही. मी शुद्धीत नव्हते ना. तू होतास ना. पण तू का मला घरी सोडायचंस ना. तू इथं का? इथं आणि कुठे होता पण? हे कुठली जागा आहे ही? हे हॉटेल आहे. हॉटेल? विद्युत, अरे
अरे मला तू घरी सोडायचंस ना विद्युत. इथं का आणलंस तू मला अशा जागी? तू हे सगळं मुद्दाम केलंस ना? मुद्दाम केलंस तू? का असं केलंस तू? जा बाबा. शिल्पी शांत हो. माझी बोलू नकोस तू आता. शांत हो प्लीज. जे काय झालं ते आपल्या दोघात झालं. खाऊन शिल्पी नवरा बायको आहोत अगं. त्यात घाबरण्यासारखं काय सांग मला. घाबरले नाहीये मी, पण तू पाणी पिया. हे पाणी पी. हो. काय काय झालंय? का हसतोयस? तू सांगणार आहेस का काय झालं? नाही तर मी कंट्रोल. वेट. बरं चेहरा बघ आरशात. किती टेन्शन आले ते. अरे येणारच ना मग टेन्शन. कसलं? शिल्पी असं काहीही झालेलं नाहीये. ओके. अगं मोठमोठ्याने गाणी म्हणत होतीस तू. तुझी गाणी ऐकता ऐकता मी कधी झोपलो माझं मला कळलं नाही. त्यामुळे तू कधी झोपलीस हे मला माहित नाही. मी आणि तू दोघेही गाढ झोपलो होतो. सकाळी अलार्म वाजला तेव्हा मला जाग आली. पण खरं सांगू शिल्पी, कित्येक वर्षानंतर सकाळी झोपेतून उठल्या उठल्या तुझा हा चेहरा मला दिसला. खूप बरं वाटलं. आणि तुम्हा बायकांचं ना मला काहीच कळत नाही. कुठच्याही गोष्टीचं तुम्ही टेन्शन घेता. अगं ताईच बघ ना, तिला मी म्हटलं फक्त शिल्पी माझ्या बरोबर आहे, तिने त्याचंही टेन्शन घेतलं. कमाल आहे. मी फ्रेश होते, मला घरी सोड. शिल्पी का ग आता सगळं नीट होतं आणि लगेच चिडली? नाही काय नाही. ताईचं नाव काढलं म्हणून राग आला का? ताईचं एवढं राग का करतेस तू? मी कोणाचाही राग करत नाहीये विद्युत. करतेस. तुला माहिती तुला ताईचा राग काय तो? मी सांगतो तुला. कारण ती नेहमी हसतमुख असते म्हणून. त्याचं कारण माहितीये? लेक्चर. यार तुझी ताई सतत हसतमुख असते कारण ती सतत शो ऑफ करत असते. तिला आवडतं असं दाखवायला की मी कशी ग्रेट आहे, मी कशी महान आहे. शिल्पी नाही, ताई सतत हसतमुख असते कारण तिचं तिच्या कुटुंबावर प्रेम आहे. आणि तू नेहमी चिडचिड करतेस ना, त्याचं कारण म्हणजे तू तुझ्या कुटुंबापासून लांब आहेस. मी माझ्या कुटुंबापासून लांब आहे. हो शिल्पी, तू ज्याला घर समजतेस ना, ते तुझ्या हक्काचं घर नाहीये, ते तुझं माहेर आहे. तू तुझा संसार सोडून तिथे राहतेस आणि ह्याचाच तुला आतून त्रास होतोय, चिडचिड होते. पण हे ना तुझं तुलाच कळत नाही शिल्पी. शिल्पी आपल्या घरी परत आहे. आपण आपला संसार सुखाने करू. मग बघ तुझ्या चेहऱ्यावर पण तेच हसू असेल जे ताईच्या चेहऱ्यावर आहे. तू मला ड्रॉप करणार आहेस की मी कॅब बुक करू? अहो, आपल्या श्रेयसला ते भूतबाधा वगैरे तसलं काही झालं नसेल ना? काय म्हणजे बाहेरची बाधा वगैरे असं काही या पुस्तकात तसं लिहिलंय. ते पुस्तक फेकून दे. मूर्खासारखे बरळतेस काहीतरी. तुमच्या बरोबर ना काही बोलण्यात अर्थच नाही. मी सावंत काकूंकडे जाते. ऐक तेव्हा. आई चल निघायचंय आपल्याला. 11चा टायमिंग दिलाय त्यांनी. जाताना वरून आपल्याला बॅग पण घेऊन जायची. चल लवकर. वहिनी कॉफी दे ना जरा. हा आणते. ही पण बरोबर टायमावर आली. काय ग, तू कशी काय आलीस? पार्टीला म्हणून गेली होतीस आणि? अगं माझ्या नवऱ्यासोबतच गेले होते ना मी. आई आता काय प्रॉब्लेम आहे तुला? मला कशाला काय प्रॉब्लेम? आई चल लवकर जायचंय आपल्याला. काय ग, आता कुठे जायचंय?
अगं मी बरेच दिवस जॉब शोधत होते. जॉब मिळालाय मला होम ट्युशनचा, पण त्याची जागा इथून लांब आहे. मग अश्विनीचं काय काम आहे? ते त्याच्या बाजूला ना बॉयज हॉस्टेल आहे ऍक्च्युली, म्हणून आईला म्हटलं तू काही तास माझ्या सोबत थांबत जा. पण मग असा जॉब घेतलासच कशाला? दुसरा जॉब शोध. मी बरेच दिवस शोधून मला आता हा जॉब सापडलाय, मी कसं सोडणार ना? अगं काय कंपल्शन आहे का? पण मला आहे,